हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हेलो हॅलो 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 हाँ जी बोलिए। शिवाजी खोळे बोलतात का हाँ बोला की। सर? IDFC बँकेकडून बोलतेय. काय नाव? EMI पेंडिंग होते सर आपले. हॅलो, नाव नाव पूजा विचारलं मॅडम. बोलतेय. पूजा बोलतेय सर. हाँ बोला पूजा मॅडम. EMI पेंडिंग होते सर. पेमेंटचं काय कधी होईल? मॅडम आता सध्या पैसे नाही येत. 1-2 महिन्यानंतर सेटलमेंटच करूया यायला. तोपर्यंत पैसे गोळा करतो. हो सर, पण एक EMI तरी ऍडजस्ट करा ना आता सध्या. नाही होऊ शकत मॅडम, पैसे नाही आहेत. तुमचं 4,936 चा EMI आहे सर. टोटल आउटस्टँडिंग किती आहे? टोटल आउटस्टँडिंग 1,50,800 रुपये. 1,50,800 रुपये. आणि प्रिन्सिपल किती आहे? प्रिन्सिपलच सांगते सर. मी तुम्हाला स्टार्टिंगला टोटल सांगा म्हटलं मॅडम. टोटल सांगा, टोटल आउटस्टँडिंग किती आहे आणि प्रिन्सिपल किती आहे? दोन्ही हीच अमाऊंट आहे सर तुमची. हा प्रिन्सिपल आउटस्टँडिंगच ही आहे सर तुमची. 1,50,000. हॅलो 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 हा बोला ना सर. शिवाजी बोलताय ना? शिवाजी खोले. होय होय. आपण कोण? सर मी नमस्कार, नितीन बोलतोय. काय प्रॉब्लेम म्हणले आपली? ना मी त्याला सेटलमेंटच करणार आहे आणि 1-2 महिन्यांनी जर पैसे गोळा करतो तोपर्यंत. मॅडमना विचारत होतो की मी टोटल आउटस्टँडिंग आणि प्रिन्सिपल आउटस्टँडिंग टॉस आणि पॉज. मॅडमला काहीच माहित नाही त्याच्याबद्दल. नाही सांगतो तुम्हाला. आता तुमची प्रिन्सिपल अमाऊंट काहीतरी दाखवते माझ्याजवळ. 1,50,799.88 रुपये ही झाली तुमची प्रिन्सिपल सर. आणि तुमचं जे टोटल आउटस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे चार्जेस वगैरे लागलेले आहेत ते ऍड होऊन एक 4,000-5,000 पर्यंत चार्जेस जातील तुमचे. बरं, ह्याला नाही सांगता येत. डीपीडी किती आहे सांगा जरा. एकच मिनिट. डीपीडी 447 डीपीडी आहे सर. किती? 147 डीपीडी. 447. 147 147. हा म्हणजे 150. हा हा. मग याला करूया की ऑगस्ट महिन्यामध्ये सेटलमेंट करूया की? सर ऑलरेडी तुमचे 6 महिने झाले सर. या महिन्यात सेटलमेंट घ्या ना. मग मी तुम्हाला वाटलं 2-3 स्ट्रोक मध्ये सेटलमेंट करून देऊ शकतो त्यात. नाही 2-3 स्ट्रोक घ्यायचंच नाहीये मला. OTS घ्यायचं डायरेक्ट. पण या महिन्यात होणार नाहीये, पैशांची जरा अडचण आहे. मे बी ट्राय करूया जुलै नाही तर ऑगस्ट मध्ये. सर पण मग या महिन्यात काय करणार? ह्या महिन्यात काय करायचं सर? काहीच करायचं नाही. तर पैसे नाही येत ना. पैसे नाही तर बोलू काय तुमचं? हो, तुमच्याकडे पैसे नाही येत मान्य आहे मला पण. पण या महिन्यात तुम्ही एक काम करा ना. स्ट्रोक 50,000चा स्ट्रोक घ्या. पुढच्या महिन्यात एक 50,000चा स्ट्रोक घ्या. 1 लाखामध्ये ऑलमोस्ट संपून टाका ते. किती पर्सेंट द्यायला तुम्ही मला? 2 स्ट्रोक मी तुम्हाला 40% तुम्हाला पे करावं लागेल. 60% तुम्हाला वेवर भेटेल सर. 15% मध्ये सेटलमेंट करतो साहेब. RTP टाका तुम्ही. काय? ह्याला मी 15% मध्ये सेटलमेंट करतो राईट ऑफच्या नंतर. आता सध्या RTP टाका. ओके ओके. RTP टाकू.
आता सध्या आरटीपी टाका. ही ऐका ना, निवृत्तीरावाची बँक आहे काही आरटीपी टाकायला. समजून घ्या साहेब, हा असंच समजून घ्या साहेब. नाही मी तेच सांगते, निवृत्तीची बँक आहे का आरटीपी समजून घ्या साहेब, समजून घ्या. तुम्हाला माहित नसेल तर निवृत्ती त्यांचीच बँक समजा साहेब, पार्टनरशिप मध्ये आहे म्हणून समजा. हा तेच समजायला आम्हाला इथे ठेवलं नाही साहेब. नाही तुम्हाला माहित नसणार, मी सांगायला तुम्हाला पार्टनरशिप मध्ये आहे, निवृत्ती त्यांचेच आहे ते. हा आम्हाला तर तसं काही नाही आलेलं पार्टनरशिप मध्ये वगैरे. नाही तुम्हाला माहित नाहीये, आता नवीन लागला काय तुम्ही? ऐका ना, आयडीएफ मध्ये नवीन आला काय तुम्ही? बहुतेक तुम्हाला माहित नसणार. हा हा बरं ठीक आहे साहेब. तुमच्या मी म्हणतो तर निवृत्तीरावांची बँक आहे, तरी नाही भेटणार साहेब तेवढ्या. बरं चालेल, मी आता लोन माफ करून घेतो मी. चालेल, माझीच बँक आहे ना ते, निवृत्तीची बँक आहे, मग मला भरायची गरजच नाहीये. माफ करून घेतो मी, आहे की नाही? तसं नाही जमत ना साहेब. हा, होम मिनिस्टर अमित शहाना एक लेटर टाकतो आणि प्रधानमंत्रीला एक लेटर टाकतो, लोन माफ होत आहे माझं, टेन्शन घेऊ नका तुम्ही. अरे तुम्हाला 4,000 5,000 रुपये भरायची तुमची अवकात नाही साहेब. तुम्ही कुठं त्यांचे नाव घेताय हो साहेब? ते अवकात बिकात बघू नका, अवकातीपर्यंत येऊ नका. ऐका ना, एवढी जर तुम्हाला अवकातीपर्यंत येऊ नका. तुम्हीच माझी अवकात दाखवून दिला की हे बँक निवृत्तीचं आहे म्हणून. तुम्ही सांगितला नाही हा बँक तुमची निवृत्तीचं आहे का म्हणून सांगितला नाही. मग तुम्हाला माहित नाही निवृत्तीचा अवकात किती आहे हे? तुम्ही स्वतः माझा अवकात दाखवून दिला फोनवरती. हा बँक निवृत्तीचा आहे म्हणून तुम्ही सांगितला, मग माझी अवकात किती आहे बघा की, आहे की नाही? अवकात नाही तुमची. अहो साहेब, हे बँक शिवाजी निवृत्ती खोलेचं आहे, माझा बापाचा बँक आहे, भरायची गरजच नाही मला. साहेब तुम्ही काम करा, तुम्हाला पगार भेटायला निवृत्तीकडून. व्यवस्थित काम करा, व्यवस्थित काम करा, व्यवस्थित कलेक्शन करा आणि आम्हाला आमच्या बँकेला बिझनेस करून द्या. ठीक आहे, आमची बँक आहे ती, आमच्या बाबाची बँक आहे ती. कोलेवाडीत घाण जी केलेली आहे ना ती साफ करा पहिले, कळालं का? जे पैसे राहिलेले आहेत ना ते भरून. साहेब तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये काम करायला, अंडरमध्ये काय माझ्या बापाच्या अंडरमध्ये काम करायला. जास्त बोलू नका. टाका आरटीपी आणि पुढे घ्या. ठीक आहे, आरटीपी चालतायला आम्ही तुमच्या गलती नाही. तुम्ही आमच्या घरचे, तुम्हाला समजत नसेल तर तुमचं लॅपटॉप घेऊन या, लॉग इन करून द्या, मी टाकतो तिकडे आरटीपी. ठीक आहे शिवाजीराव, आरटीपी टाकता नाही, पैसे भरा शिवाजीराव. पुढे टाका. पवन कुमार बँक नाही आहे आपल्या. नितीन साहेब निवृत्तीचं बँक आहे ते, निवृत्तीचंच बँक आहे. नितीन टाका, आरटीपी टाका, मी सेटलमेंट करून घेतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. ते लोन माझं आहे, तुमच्या बापाचं नाही आहे, माझं आहे ते. मी भरू न भरू मी बघून घेतो. काय मी भरू नाही भरू ते माझं मी बघून घेतो. बँक माझ्या बापाची आहे ती. मला कसं ठेवलंय ऐका ना, तुम्हाला कामासाठी ठेवलेलं आहे. माझा बाप तुम्हाला कामासाठी ठेवलेलं आहे. व्यवस्थित काम करा, इमानदारीने काम करा, व्यवस्थित काम करा आणि टायमाला पगार घेऊन जावा. काय नितीन? हे नितीन चल रे, तुझ्यासारखे लय बघितलं रे नितीन, तुझ्यासारखे लय बघितलोय येड्या. अबे ऐक नितीन, जेवढा फोनवरती बोलायलाच नाही, जरा समोर येऊन बोल की तुझ्या गांडीत दमाय बघूया, तुझे गांडीत दमाय बघूया की हे की नेत्या, हे गांडू नेत्या, हे गांडू नेत्या. अबे गांडू निवृत्तीनंच पैदा केले का तुला? ऐक ना, ते तुझ्या आईला विचार की, तुझ्या आईला खाऊनच मला काढलं आहे. तुझ्या आईला विचार. अबे माझा निवृत्ती माझा बाप तुझ्या आईकडे गेलेला, ते तुझ्या आईला विचार. ऐक ना, तुझ्या आईला विचार की बे, तुझ्या आईला विचार. नित्य ऐक ना, बाप आला होता तिकडं. ऐक ना, बाप आला नव्हता माझा. अबे माझा बाप गेलेला, माझा बापच तुझ्याकडे गेला, तुझ्या आईकडे गेलेला गे. म्हणून तुला विचारलं मी, तुझ्या आईला विचार. तुझ्या आईला विचार. निवृत्ती कोण आहे विचार. सांगते बघ, जुन्या गोष्ट काढते बघ. हा निवृत्ती खोळे म्हणून एकटा आलेला तुझ्या बाबाकडनं काय होत नव्हतं म्हणून तुझ्या निवृत्तीला बोलवलेलो आणि तोच मला सगळा करून दिला आणि तुला काढला म्हणून.
ऐक ना, निवृत्तीच्या काही झालं नसतं ना, ती माय कशाला आली असती माझ्या बापापाशी रे. त्या निवृत्तीला काही होईना गेलं म्हणून आता रात्री अबे ते तुला लागू आहे ते मला नव्हे, ते तुला लागू आहे ते तू सांगायलाच नाही, ते तुला लागू आहे ते. ऐक ना, 50,000 आत्ता भर, 50,000 नंतर पण म्हणे. तुझ्या बापाचे पैसे आहेत का बे? तुझ्या बापाचे पैसे 2 शॉर्ट मध्ये कर. आत्ताचा एक शॉर्ट 50 भर, पुढच्या महिन्यात 50 भर म्हणे. हा तुझी बायकोला गिरवी ठेवून दिलास का बे? काय तुझ्या आईला गिरवी ठेवून दिलास? 50,000 भर म्हणे आता या महिन्यात, 50,000 पुढच्या महिन्यात भर म्हणे. काय खुळा एवढ्याचा लागला होता. माझ्या बापाला फोन लाव. झाली तुझी आबरू काढूच मोकळं झालो होता. जातो आता दुसरीकडे काम करता. 50,000 आत्ता भर म्हणे, 50,000 पुढच्या महिन्यात भर म्हणे. हॅलो, विश्वास सर. कोण? आदित्य बिर्लामधून बोलते. काय नाव मॅडम तुमचं? भारती पाटील. बोला पाटील मॅडम. बोला ना सर, काय झालं ते पेमेंटचं? पेमेंटचं करायचं, पैशाची वाढ बघतो. काय सांगू तुम्हाला मॅडम, मल्टिपल डेप्थ मध्ये अडकलेलो म्हणून जरा पेमेंटचं जरा होत नाही. पेमेंट आलं की जरा म्हणजे मल्टिपल लोन कशासाठी घेतलं होते? म्हणजे काही बिझनेस वगैरे की? हा तेच गुंतवले, कुठेतरी पैसे गुंतवले आम्ही. कमीत कमी 18 ते 20 माणसं आहे, सगळ्यांचे पैसे अडकले. कोर्टात केस गेली. आता ते केस किती वर्ष चालणार, केव्हा पैसे भेटणार, कधी होणार, तोपर्यंत मी असणार की नसणार काही गॅरंटी नाही साहेब. हो, ते तुमचं इन्व्हेस्टमेंट झालं ना सर, पण आमच्या पेमेंटचं काय? मग तुम्ही कशाला विचारलं कुठे इन्व्हेस्ट केलेलं, का विचारलं? मुद्द्याची वार्ता कर ना, फालतू टाइमपास कशाला करता? सर मला वाटलं तुम्ही आपलं समजून मला विचारताय, मी पण आपलं समजून सांगितलं. आता परत तुम्ही असं दाखवताय का मी तुम्हाला ओळखत नाही? मी पण आपलं समजूनच विचारलं सर, पण आता घंटा आपलं समजून विचारलं, मग कशाला तुम्ही असं बोलताय? मग आमच्या पेमेंटचं काय? तुमच्याकडनं कुठे घेतलेले? मी कंपनीकडनं घेतलेत. असं बोलू नका मॅडम. म्हणूनच बोलताय ना सर. तुम्ही 10-12 हजार रुपये कमवणार आहे, तुम्ही मला घंटा देणार? तुम्ही लाखोनी कमवाल सर. आम्ही 10-12 हजार वाले, पण तुम्ही लाखोनी वाले आहेत ना. आम्ही लाखोवाले नाही, मी करोडवाले. आमच्या घरी येऊन बघा, तुम्ही माझ्या बेडरूम पर्यंत यायला तुम्हाला माझ्या घरामध्ये 3.5 मिनिटं चालावे लागेल. एवढं मोठं माझं घर आहे. करोडपती असून मग 4 लाखाचं लोन कशाला घेऊन बसलात? अहो 4 लाख काय नाही, हे नथिंग आहे. हो मग नथिंग हे नथिंग आहे. अहो नथिंग आहे तर मारा आमच्या तोंडावर पैसे. मग आम्ही 12,000 सॅलरी वाले ना, करून टाका पेमेंट. म्हणजे तुम्ही 12,000 वाले सॅलरी वाले म्हणून तुमच्या तोंडावर मारू मी? तोंडावर मारल्यावर तुमचं तोंड डॅमेज होईल. 4 लाखाचंच लोन घेतलाय की नाही? अहो हे 4 लाख काय नाही माझ्यासाठी. हो मग करून टाका ना. 4 करोड वाले लाईनीमध्ये उभे आहेत, तुम्ही 4 लाखाची वार्ता करताय. नाही, तुमच्या सांगितल्याप्रमाणे नाही करणार. तुमच्यामध्ये तो टॅलेंट आहे का की तुम्ही सांगितलं मी पटकन करू? मी तुमच्यामध्ये टॅलेंट आहे मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, आम्हाला माहिती आहे, चांगल्यापैकी माहिती आहे. हा, तर मोठ्या मोठ्या वार्ता नका करू. 4 लाखाचं लोन घेतलंय, तुम्ही छोटी वार्ता करताय, मी मोठी वार्ता करताय. तुम्ही माझ्याकडे मागताय, मी कस्टमर आहे, बरोबर आहे? तेव्हा तुम्ही छोटे लोक आहे, मी मोठा माणूस आहे. हो, म्हणूनच मल्टिपल लोन आहेत, म्हणूनच पेंडिंग राहिलेली अमाऊंट आहे. मोठे माणूस आहात. बरं राहू द्या ना, तो माझा प्रश्न आहे, तो तुमचा प्रश्न नाही. तुम्ही फक्त सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत फोन करून मागत राहा. ही तुमची अवकात आहे. सर अवकातीवर नाही जायचं, कळलं का? नाही मॅडम, अवकातीवरच जाणार. तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत भिकाऱ्यासारख्या भिका मागायच्या, पण त्याला रीच असते. अहो मी लोन घेतलंय, मी भिका नाही मागितलं, मी बिझनेस केलाय तुमच्या बँकेकडनं, बिझनेस केला, त्याला म्हणतात बिझनेस. अहो ऐकून घ्या, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिक्षण नाही दिलं ना, म्हणून तुम्हाला हे वाटतं की कर्ज घेतलं, हे घेतलं, ते घेतलं. तुम्ही छोटे लोक कसं समजणार? म्हणून तर तुम्ही त्या तिकडे बसलात आणि मी कुठे बसलोय? तुम्ही माझी अवकात काढायला तुम्ही कोण आहात? अहो मी कस्टमर आहे, मी कस्टमर आहे. आम्ही तुमची अवकात नाही. तुमचं ऐकून घ्या, तुमचं घराचं चूल आम्ही पेटवतोय मॅडम. मॅडम तुमचं घराचं चूल आम्ही पेटवतोय.
क्लेरिफिकेशन करू कसं तुमचं घराचं चूल पेटवताय. बघा आम्ही लोन घेतलंय म्हणून तुमचं घराचं चूल का पेटतंय, तुम्हाला टेलिकॉलरची नोकरी का भेटली आम्हाला कॉल करायला, बरोबर आहे. नाहीतर तुम्हाला तिकडे कोण कुत्रा विचारणार नाही मॅडम. तर रिस्पेक्टफुल वार्ता करायची आमच्याशी, आम्ही कस्टमर आहे. 4 लाखाचं लोन घेऊन बसतात, करोडची वार्ता करतात. इंडियन 4 लाखाचं लोन घेतलंय, करून अरे हे 4 लाख काय नाही मॅडम. ओ पाटील मॅडम, हे 4 लाख माझ्यासाठी काहीच नाही. पेमेंट करा पेमेंट लोकांच्या. नाही तुमच्यामध्ये तो टॅलेंट आहे का? तुमच्या सांगितल्याप्रमाणे मी वागणार का? तुमच्यामध्ये आहे ना, तुमच्यामध्ये तुम्ही कोण आहात, तुमची काय अवकात आहे? तुम्ही फक्त माझ्यासाठी 1-2% दल्ले आहात, दल्ले. ही बँक आहे आणि मी कस्टमर आहे. मध्ये जे बोलतात ना ते दल्ले असतात, ते आहात तुम्ही. मी सगळं रेकॉर्ड करते, जे तुमची लँग्वेज व्यवस्थित मॅडम रेकॉर्डिंग करून ठेवा. रेकॉर्डिंग नाही झाली असेल तर मला पुन्हा सांगा, मी पुन्हा रेकॉर्डिंग चालू करूया आपण. चौकात काढायला तिथं बसलात का? तुम्ही कोण लागून गेलाय? अहो मी कस्टमर आहे, तुम्ही 2% दल्ला आहात. तुमचं जेवढं काम आहे ना तेवढंच काम करायचं. तिकडे कस्टमरला कॉल करायचं, व्यवस्थित वार्ता करायची आणि अपडेट टाकायची. मी तुमच्याकडून लोन नाही घेतलाय. तुम्हाला लोन देणार पण कोण बाई? तुम्हाला 10-12 हजारच्या नोकरीमध्ये तुम्हाला कोण कुत्रा लोन देणार का? ती सॅलरी स्लिप तुमच्या तोंडावर मारेल. तुम्ही करोडांनी घेतलात की नाही? तुम्ही करोडपती आहात तर मग कशाला 4,000चं लोन देताय? अहो मोठ्या लोकांची वार्ता मोठी असते, तुम्ही छोटे लोक नाही समजणार. आणि आम्हाला तुम्हाला दाखवायचं नाही आहे की आम्हाला काय गरज होती काय नाही. तुम्ही तुमचं फक्त काम करा. तिकडे बसवलंय ना डायलरवर, 1-2%ची दल्लेगिरी करतात, ते तरी व्यवस्थित करा. याप्रमाणे तुम्ही वागणार तर तुम्हाला कोण कस्टमर 1 रुपया देणार नाही. तुम्ही जे बोलताय ना, तुम्ही जे लँग्वेज युज करताय ना, त्याच्यावरून तुमची लायकी करते की तुम्ही कुठल्या लायकी. अहो माझी लायकी काही असो, मी तुम्हाला माझी लायकी काय दाखवू? तुम्ही तुमची लायकी बघा. तुम्ही केवढं ओरडतात आणि मी केवढं सॉफ्टपणे बोलतोय. तुमचा बीपी वाढतोय. तुम्ही आता बीपी चेक करायला जाणार ना, 200-250च्या वरती गेला असेल. तुमच्या जिभेला हाड आहे का? अहो ऐकून घ्या, मी तर लोन घेऊन व्यवस्थित बसलेलो आहे. तुम्ही लोन नाही घेतलंय, तुम्ही दुसऱ्यांच्या डोक्याला ताण घेताय. बघा तुमची हालत बघा. पेमेंट करायचं विश्वासराव, पेमेंट करायचं. पेमेंट आम्ही करू की नाही करू तुमचा तो विषय नाही आहे. तुम्ही फक्त तिकडे अपडेटसाठी बसलात. अपडेट करायचं, याच्यावर आयटीपी टाकायची, रिमार्कला फंड इश्यू टाकून केसला फ्लो करायचा आणि तुम्ही पण फ्लो होऊन जायचं. मॅडम एवढी जर लायकी आहे ना, करून टाकायचे पेमेंट. अहो माझी लायकी काय आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं काय, तुम्ही माझ्या बंगल्यावर आलात ना, मेन दरवाजावरनं घरी आतमध्ये आलात ना, माझ्या बेडरूम पर्यंत यायला तुम्हाला 3.5 मिनिटं चालावे लागेल. ही माझी अवकात आहे मॅडम. तुमची अवकात दिसते नाही का? 4 लाखाचं लोन घेऊन बसलाय 2024. अहो तुम्हाला दिसणार कसं? आपण व्हिडिओ कॉलवर नाही बोलत आहे, आपण ऑडिओ कॉलवर बोलतात आहे. मॅडम तुमचा मेंदू सरकला का? चांगली लायकी दिसते, याच्यावरून तुमची चांगली लायकी दिसते. मला काय करायचं तुम्हाला माझी लायकी दाखवून, पण मला तुमची लायकी इकडे दिसते. तुम्ही भिका मागतात आणि मी सावकारच्या जागेवर बसलोय. याच्यावरून तुमची चांगली लायकी दिसते, कळलं का? आमचा रेकॉर्ड चेक कर, आहे का असलं काही फालतूगिरी? अहो तुम्हाला कोण देणार हो लोन? तुम्हाला 1 रुपया कोण देणार का? 10,000 12,000च्या नोकरीमध्ये तुम्हाला कोण कुत्रा लोन देणार का? तुमची अवकात आहे का लोन घ्यायची? तुम्हाला कोण देणार का? तुम्हाला दिलेत ना, तुम्ही हा आम्हाला दिलेत. आमची अवकात बघा. हे 4 लाख काय नाही, हे 4 लाख मॅडम काय नाही. माझं पॅन कार्ड टाकून बघा. तुमची अवकात बघा. आम्ही केवढे मोठे माणूस आहे त्याच्यावरनं तुम्हाला कळेल का मी कुठे आहे आणि तुम्ही कुठे आहात. तुम्हाला तुमचे 10-12 हजार रुपये ते पण आमच्यामुळे तुम्हाला भेटतात आहे. असे कितीची पेमेंट केले तुम्ही? 4 लाखाचं. अरे मी करू की नाही करू तो माझा प्रश्न आहे पाटील मॅडम. करोडपती आहेत ना, करोडपती आहात ना, करा पेमेंट. पण तुमच्या हिशोबाने थोडी करणार मॅडम. अहो मॅडम तसंही तुमची लायकी इथे दिसून पडते. तुमची लायकी इथेच दिसते. तुम्ही काय करताय, काय बोलताय, स्वतःला तरी करताय का? करोडाचा वाटा करायला चाललात ना, 4 लाखाचं. हो मॅडम, मी संध्याकाळी 7 ते 7:30 ड्रिंक करतो. आता मी नशामध्ये नाही. तुमचा मेंदू सरकलाय मॅडम. तुम्ही नका सांगू मला ते फालतूगिरी, ते नका सांगू फालतूगिरी. अहो तुमचा मेंदू सरकलाय मॅडम.
बघा मी घेऊन बसलोय. प्रॉब्लेम कोणाला झाला? टेन्शन कोण घेतोय? तुम्ही. टेन्शन मला घ्यायला पाहिजे होतं, मी घेतोय नाही. मी तुम्हाला टेन्शन देतोय. करोडाचा वार्ता करताय आणि लाखाचं अहो वार्ता करता मी माणूसच मोठा आहे. 2024 पासून मी माणूस एवढा मोठा आहे ना की तुम्हाला मी बोललो काय? माझ्या घरी येऊन मला भेटायला तुम्हाला माझ्या घरात 3.5 मिनिटं चालावे लागेल. तुम्ही विचार करा. तोंडावरून तुमच्या लँग्वेज वरून कळतं तुमची काय लायकी आहे ती. अरे तर तुम्हाला मी कशाला दाखवू माझी लँग्वेज, माझी काय काय तुम्ही कशाला हे करता? तर तुम्ही पेमेंटसाठी आलेला आणि तुम्ही तुमचं बीपी वाढवताय. मॅडम बघा काही वेळात काहीतरी होईल तुम्हाला. आरामात तुम्ही कॉल ठेवा, ह्याच्यावर आरटीसी टाकून रिमार्कला फंड इश्यू टाकून मस्तपैकी थंड पाणी प्या आणि केसला फ्लो करून तुम्ही पण फ्लो व्हा.